नमस्कार, मी संकेत आपलं 3 जून 2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत करत आहे. बघूया त्याचा पहिला प्रश्न. 2025मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर कधी तंबाखू निषेध दिवस म्हणून साजरा केला जातो. तंबाखू निषेध दिवस. आणि कधी साजरा केला जातो? हा 31 मेला साजरा केला जातो. आणि कशासाठी? तंबाखूबद्दल अवेअरनेससाठी चालू केला जातो. अवेअरनेससाठी हा सेलिब्रेट केला जातो. आणि ह्याच्यात मेन कंपाऊंड कोणता असतो तंबाखूमध्ये? निकोटीन. आणि तो कसा आहे? कार्सिनोजेनिक कंपाऊंड आहे. कार्सिनोजेनिक म्हणजे कसं असतो? कॅन्सर कॉझिंग सबस्टन्स असतो. तर कधी आहे? 31 मेला. अलीकडे 72व्या मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला आहे? 72वा मिस वर्ल्ड 72वा 22nd. आणि कुठं होस्ट कोण होतं ह्याचा? हैदराबाद होता. आपण अगोदर प्रश्न बघितला होता, हैदराबाद. आता जिंकलं कोण आहे? विजेता कोण आहे? उपविजेता कोण आहे? भारतातनं कोण होतं? हे सगळ्याच गोष्टी बघितल्या पाहिजे. तर जिंकलं कोण आहे? सुचिता. हे कुठले आहे? हे थायलंडचे आहे. आणि थायलंडने ह्यावेळेस फर्स्ट टाईम काय केलेलं आहे? मिस वर्ल्ड जिंकलेला आहे. किती नंबरचा आहे? 72व्या नंबरचा आहे. त्यानंतर उपविजेता कोण आहे? 2 नंबरला कोण आहे? हेसेट डेरेज. ही कुठली होती? ही होती इथोपिया. आणि भारताकडून कोण होतं? राजस्थानचे नंदिनी गुप्ता. टॉप 20मध्ये आलेली कोण होती? नंदिनी गुप्ता. तर आपण बघितलं 72वा मिस वर्ल्ड कोण जिंकला आहे? होस्ट कोण होता? हैदराबाद होतं. जिंकले कोण? ओपन सुजिता हे काय झालेले? विनर झालेले. कुठले? हे थायलंडचे. त्यानंतर हेरेस डेरेज हे कुठले? इथोपियाचे. ही काय? उपविजेता आहे. आणि टॉप 20मध्ये भारताची कोण होती? कोणी पार्टिसिपेट केलं? तर नंदिनी गुप्ता. तर 71वा मिस वर्ल्ड कोण जिंकलं होतं? क्रिस्टिना प्रिस्कोवा. ही कुठली होती? चेक रिपब्लिकची होती. आणि आपल्या इथनं कोण होतं? नंदिनी गुप्ता. जिंकले कोण? ओपन सुजिता, क्रिस्टन हेरेज. बरोबर. आणि आपल्या आजपर्यंत भारतातले किती जणांनी जिंकलेले आहे? भारतातले किती? 6 झालेले आहेत मिस वर्ल्ड झालेले आहेत. त्यातली पहिली कोण होती? रीता फारिया होती. फर्स्ट कोण होती? रीता फारिया. ही किती? 1968च्या आसपास होती रीता फारिया. आता लेटेस्ट कोण होती? मानुसी छिल्लर. अलीकडे चर्चेत असलेला ध्रुव पॉलिसी कोणी चालू केलेलं आहे? ध्रुव पॉलिसी हे कशासाठी चालू केलेलं आहे? ध्रुव पॉलिसी तर डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टमसाठी चालू केलेलं आहे. डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टम म्हणजे डिजिटल ॲड्रेस म्हणजे कोणता पण ॲड्रेस चुकला नाही पाहिजे. कोणी चालू केलेलं आहे? पोस्टल विभागाने चालू केलेलं आहे. अजून 2 हे जे आहे ते पॉलिसी चालू केली आहे. तर मेघदूत मिलिनियम हे सेनाचे जे पोस्ट असतं ना, डार्क कोर असतं ना, त्यांना चालू केलेलं आहे. मिलिनियम हे कोणी? सेना पोस्टनं चालू केलेलं आहे. सेना पोस्ट. आणि अजून एक केलेलं आहे डिजिपिन एक चालू केलेलं आहे. डिजिपिन हे तर लिहून घ्या. डिजिपिन हे कशासाठी चालू केलेलं आहे? डिजिटल पोस्टल इंडेक्ससाठी चालू केलेलं आहे. डिजिटल पोस्टल इंडेक्स. डिजिपिन कशासाठी चालू केलेलं आहे? हे पण पोस्टानं चालू केलं आहे. डिजिटल पोस्टल इंडेक्ससाठी चालू केलेलं आहे. त्यानंतर ध्रुव पॉलिसी कशासाठी चालू केलेली आहे? डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टमसाठी, बेहतर करण्यासाठी, चांगली करण्यासाठी. मेघदूत मिलेनियम हे कोणी चालू केलेलं आहे? सेनाच्या पोस्टनं चालू केलेलं आहे. हे काय आहे? सॉफ्टवेअर. पुढला प्रश्न. केंद्र सरकारने अलीकडेच बॅटरी आधारित प्रकल्प कुठे सुरू केलेला आहे? आता काय? नवी दिल्ली. इथं काय चालू झालेलं आहे? बॅटरी आधारित प्रकल्प चालू झालेला आहे. बॅटरी आधारित ह्याला उद्घाटन कोणी केलं? चालू कोणी केलं आहे? हे सायन्स टेक मिनिस्टर कोण आहे? जितेंद्र सिंह. आणि कशासाठी चालू झालेलं आहे? आपल्या इथं काय झालेलं आहे? इलेक्ट्रिक बॅटरी आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहेत, त्यामध्ये बॅटरी लागत आहेत. त्याचे स्टँडर्ड फिक्स करण्यासाठी आणि चार्जिंग स्टेशनसाठी. कशासाठी? बॅटरी स्टँडर्डसाठी. आणि सेकंड कशासाठी? चार्जिंग स्टेशन. आणि इलेक्ट्रिक वाहनासाठी आपल्या इथं सगळ्यात मोठी योजना कोणती आहे? फेम. आणि 2 दिवसापूर्वी आपण बघितलेली कोणती? PM ई-ड्राईव्ह योजना. ती कशासाठी होती? ई बससाठी होती. तर चालू कुठं झालेलं आहे? नवी दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे. अलीकडेच पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरं राज्य कोणते झालेले होते? मध्ये आपण बघितलं होतं मिझोरामची लिटरसी किती झाली होती? 2011ला किती होती? किती
91% समथिंग होती. आणि आता 2025 ह्याची लिटरसी कोणती चालू झालेली आहे, 98% झालेली आहे. आणि अकॉर्डिंग टू शिक्षण मंत्रालय ज्या राज्याची लिटरसी ही 95%पेक्षा जास्त असेल त्याला काय म्हणलं जातं, साक्षर राज्य म्हणलं जातं, 95%च्या वर असेल तर. आणि ह्याच्यात साक्षर असं आहे म्हणजे काय, त्याला वाचता यायला पाहिजे, त्याला लिहिता आलं पाहिजे, बेसिक लिहिता आलं पाहिजे, आणि त्याला छोटे गणितं पण सोडवता आली पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, साक्षर म्हणतो. तर आता पहिलं कोणतं झालं, मिझोराम झालं. आता काय झालेलं आहे, सेकंड राज्य झालेलं आहे. सेकंड राज्य ते कोणतं झालेलं आहे, गोवा. आणि घोषणा कोणी केलेली आहे, घोषणा केलेली आहे प्रमोद सावंत यांनी. सेम कोण आहेत, प्रमोद सावंत. तर सेकंड राज्य पूर्ण साक्षात्मक राज्य कोणतं झालेलं आहे, गोवा झालेलं आहे. गोवाची स्थापना कधीची आहे, राज्य कधी झाले ते 30 मे 1987ला. आणि ह्याला 30 मेलाच काय करतो आपण, गोवा दिवस म्हणून बी सेलिब्रेट करतो. आणि UT कोणती झालेली आहे का, UTमध्ये लडाख जे पूर्ण साक्षात्मक झालेले आहे. आणि डिजिटल राज्य म्हणून कोणाला दर्जा भेटलेला आहे मध्ये, डिजिटल स्टेट म्हणून कोणाला भेटलेलं आहे, तर ते भेटलेलं आहे केरळ. आणि ह्याच्यात काय अट आहे, व्हिडिओ कॉल लावणं येणं आणि ज्या गव्हर्नमेंट स्कीम आहे त्यांची पेनिट्रेशन लोकल ग्रामीण माणसापर्यंत असणं, ह्याच्यावर काय दिलं जातं, डिजिटल स्टेट म्हणून अवॉर्ड दिला जातो. म्हणजे डिजिटल स्टेट म्हणून समजलं जातं. कोणत्या ऑपरेशन अंतर्गत 31 मे 2025 रोजी पश्चिम सीमावर्ती राज्यामध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. कोणतं, ऑपरेशन शिल्ड. त्याच्यासाठी मॉक ड्रिलसाठी ऑपरेशन शिल्ड. ह्याच्यात काय केलं जाणार, ब्लॅकआउट केलं जाणार, देन काय केलं जाणार, सायरन वाजवलं जाणार. आणि कॅमोफ्लेग बी चालवलं जाणार. म्हणजे जे पण संरक्षण आपले हे असते ना, स्थळ असते ना, त्यांना काय केलं जाईल, तर रक्षण केलं जाईल त्याचं. म्हणजेच काय, ज्यावेळेस एखादं परकीय आक्रमण होईल त्यावेळेस भारतीय नागरिकांनी कसा व्यवहार करायचा हे कशात असणार आहे, ऑपरेशन शिल्ड. म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण मॉक ड्रिल म्हणतो. आणि पहिली मॉक ड्रिल कधी झाली भारतात, 7 मेला झाली. आणि त्याच्यातच काय झालं 7 मे 2025 ह्याच्यातच काय झालं, ऑपरेशन सिंधूर. ह्याच्यात काय करायचं, परकीय आक्रमण, युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळेस भारतीय नागरिकांनी कसं त्याला म्हणजे मॅनेज करायचं, हे पण म्हणू शकतो, मॅनेज करायचं किंवा कसं त्याला म्हणजे व्यवहार करायचा त्याच्यासोबत. तर हे कुठं चालू झालेलं आहे, हे चालू झालेलं आहे आता आपली आणि पाकिस्तानची सीमा जिथं असेल तिथं हे झालेलं असेल. इथं कोणतं, जम्मू काश्मीर UT. इकडे खाली कोणतं, इथं पंजाब, इथं राजस्थान आणि इथं गुजरात. ह्या ठिकाणी ह्या बॉर्डरवर चालू झालेलं आहे. तर कोणतं चालू झालेलं आहे, ऑपरेशन शिल्ड चालू झालेलं आहे. कोणतं, ऑपरेशन शिल्ड बघितलं आपण. बुनियाद अल मार्सस कशाचं होतं, पाकिस्ताननं आपल्यावर केलेलं ऑपरेशन होतं. पाकिस्तानकडून आपल्याकडे आलेलं इंडिया. हॉक कशासाठी होतं, CBIनं लॉन्च केलं होतं. आणि कशासाठी, चाइल्ड पॉर्नोग्राफीसाठी चालू केलं होतं. अलीकडेच IPLमध्ये 300 षटकार मारण्याचा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे. IPL कितव्या क्रमांकाचे चालू आहे, 2025 कितव्या क्रमांकाचे, 18व्या क्रमांकाचे. आणि आज काय आहे, आज त्याची लास्ट मॅच आहे, फायनल मॅच कोणाकोणात आहे, पंजाब वर्सेस RCB. बरोबर. आणि सगळ्यात महाग खेळाडू कोण होता, ज्याला किती 27 करोडमध्ये घेतलं होतं, ऋषभ पंत. आणि कोणत्या टीमकडून होता, लखनौ सुपर जॉईंट, लखनौकडून होता. सगळ्यात कमी वयाचा खेळाडू कोण होता, वैभव सूर्यवंशी. बरोबर. आता काय झालेलं आहे, IPLमध्ये 306 मारण्याचा रेकॉर्ड केलेला आहे, 306. आणि कोणी केला असेल, रोहित शर्मा. आणि भारतातले तर सगळ्यात जास्तच आहे, पण IPLमध्ये सेकंडला आहे, भारतामधले सगळ्यात फर्स्टला आहे, हे लक्षात ठेवा. आणि क्रिस गेल सगळ्यात जास्त IPLमध्ये किंवा T20मध्ये आपण म्हणलं तर कोण आहे, क्रिस गेल आहे. क्रिस गेलच्या किती सेंचुरी आहे, 357 सेंचुरी 357 6 आहेत, सॉरी सेंचुरी नाही, 6 आहेत. आणि हे जे किती झालेलं आहे, 300 षटकार मारण्याचा पहिला विक्रम कोणी केलेला आहे, आपल्या रोहित शर्मानं केलेला आहे, आणि विराट कोहलीनं काय केलेलं आहे, IPLमध्येच काय T20मध्ये 13,000 रन काढण्याचा, सगळ्यात फास्ट काढण्याचा कोणी विक्रम केलेला आहे. 8,000चा कोणी केला होता, राहुलनं केला होता. वैभव सूर्यवंशी सगळ्यात कमी वयाचा. नुकतं झालेल्या गुमी आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025मध्ये भारतीय पथकाने किती पदके जिंकलेली आहेत. काय झालं होतं, एशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025, एशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 हे कुठं झाली, गुमीमध्ये झाली. गुमी म्हणजे कुठं, साऊथ कोरिया. एशिया ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 कुठं झाली, गुमी साऊथ कोरियामध्ये झाली. इथं पहिली रँकमध्ये पहिल्या ह्याच्यात कोण आले, चायना आला आहे. सेकंड ह्याला कोण आलं आहे, आपला भारत आहे. भारताकडे किती मेडल आहेत, तर 8 गोल्ड आहेत, 10 सिल्वर आहेत, आणि किती 6 कोणते आहेत, 6 ब्रोंज आहेत. तर टोटल किती झाले, 24 झाले.
8+10+6 टोटल किती 24 मेडल आहे. भारताची किती रँक आहे? सेकंड रँक आहे. कुठं झालं होतं ह्याच्यात किती रँक आले तर भारताचे 24 रँक हे पदक आलेत. आणि रँक कोणते आहे? सेकंड आहे. नुकतेच निधन झालेले वाल्मिकी थापर कोण होते? आता वाल्मिकी थापर रणथंबोरमध्ये ह्यांचं सगळ्यात काम आहे. रणथंबोर काय आहे? टायगर रिझर्व आहे. टायगर रिझर्व हा कुठला आहे? राजस्थानचा आहे. वाल्मिकी थापर लँड ऑफ टायगर हे लँड ऑफ टायगर ह्या बुकचं काय आहे? महत्त्वाचे बुक आहे. हे कोणी लिहिलेले आहे? वाल्मिकी थापर यांनीच लिहिलेले आहे. लँड ऑफ टायगर बरोबर. लँड ऑफ टायगर हे कोणी लिहिलेलं आहे? वाल्मिकी थापर. आणि यांचं काय झालेलं आहे? आता निधन झालेलं आहे. आणि हे काय आहे? टायगर कन्झर्वेटर आहे ते. टायगर कन्झर्वेटर व्याघ्र संरक्षण उपाध्यक्ष कन्झर्वेटर म्हणला जातो. इथं उपाध्यक्ष संरक्षण व्याघ्र संरक्षक कन्झर्वेटर होतं ते संरक्षणकर्ता होते. संरक्षणकर्ता आणि ह्यांचं काय झालेलं आहे? आता निधन झालेलं. त्यांच्या बुकचे नावं लक्षात ठेवा. लँड ऑफ टायगर आणि काय वाल्मिकी थापर हे झालं. आता कैलास सकला यांना काय म्हणलं जातं? कैलास सकला हे काय राहिलेले आहेत? प्रोजेक्ट टायगरचे काय राहिलेले आहेत? महासंचालक राहिलेले आहेत. ह्यांना काय म्हणलं जातं? टायगर मॅन ऑफ इंडिया. आणि बर्डमॅन कोणाला म्हणलं जातं? सलीम अली. आणि ह्यांचं काय म्हणतात आपलं सलीम अली ह्यांनी कुठं काम केलं होतं? केवलादेव नॅशनल पार्कमध्ये. आणि ह्यांना काय म्हणतात? बर्डमॅन ऑफ द इंडिया. बर्डमॅन. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे? आता UP गव्हर्नमेंट प्लस मोनाश युनिव्हर्सिटी कुठलेही मोनाश युनिव्हर्सिटी कुठलेही ऑस्ट्रेलियाचे. आणि कशासाठी केलेलं आहे? एज्युकेशनचं स्टँडर्ड वाढवण्यासाठी, स्टँडर्ड सेट करण्यासाठी, शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी, स्टँडर्ड वाढवण्यासाठी, एज्युकेशन स्टँडर्ड वाढवण्यासाठी. म्हणजेच कशावर फोकस करणार आहेत? रिसर्च असेल, इनोव्हेशन्स असेल, त्यानंतर सिलेबस असेल, ह्याच्यावर हे करण्यासाठी कोणी केलेलं आहे? UP गव्हर्नमेंट प्लस मोनाश युनिव्हर्सिटी कुठली आहे? मोनाश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाचे. ह्या दोन्हीमध्ये काय झालेलं आहे? करार झालेला आहे. कशासाठी? शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी, एज्युकेशनल स्टँडर्ड वाढवण्यासाठी. तर कोणासोबत झालेलं आहे? UP. CM कोण आहेत? योगी आदित्यनाथ. आणि मध्ये विस्टोडॉम बी कुठं चालू झालं? विस्टोडॉम सफारी ही पण कुठं झाली? उत्तर प्रदेशमध्येच चालू झाली. आणि महाराष्ट्राचे काय झालेलं आहे? 4-5 युनिव्हर्सिटी इलियाटेक हे शिकागोच्या हे युनिव्हर्सिटी कुठं आलेले आहेत? महाराष्ट्रात आलेले आहेत. हे झाले आजचं 3 जूनचे झाले आज करंटचे 10 क्वेश्चन झाले. इथे क्विज भेटते ह्या लिंकवर. चला तर मग धन्यवाद.